आदरणीय राहुल सोनावळे यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यात पक्षातील सर्व सन्माननीय कार्यकर्ते इथे उपस्थित आहेत। आवर्जून नाव घ्यावं लागतंय। अतिशय लांबून आदरणीय अशोक बापू आज या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। त्यांचे मी आभार व आशीर्वाद राहुलजींना दिलेलाच आहे। या विभागातील सर्व तालुका आणि विधानसभा अध्यक्ष आजच्या कार्यक्रमात उपस्थित आहेत। कित्येक सन्माननीय व्यक्ती इथे येऊन शतायुषी व्हावे, आयुष्यवान व्हावेत आणि त्याच पद्धतीने समाजामध्ये वंचित समाजासाठी त्यांच्याकडून उत्तम कार्य घडो ही मी बुद्धचरणी प्रार्थना करतो। कालच आपण नगर परिषदेच्या सगळ्या इलेक्शन झालेले पाहिलेले आहेत। 29 नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुका झाल्या आणि त्यामध्ये खऱ्या अर्थानं भाजपाने जवळजवळ 127 सीट निवडून आणलेले आहेत। खऱ्या अर्थानं रिपब्लिकन पक्षाला जे काय अभिवचन दिलं होतं 10% वाट्याचं, दुर्दैवाने ते आजही हाताला आमच्या लागत नाही, आमचं दुःख आहे। परंतु आम्ही दिलेला नेहमी शब्द पाळतो आणि माननीय नामदार रामदासजी आठवले साहेब यांनी जेव्हा ज्या ज्या पक्षाला शब्द दिलेला आहे त्यांनी तो अगदी जातीवंत पाळलेला आहे। त्याच पद्धतीने इतर माझ्याबरोबर असलेल्या महायुती आणि युतीतल्या पक्षांनी हा शब्द ठेवावा, कारण ह्या आलेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये दुर्दैवाने आमचा अनुभव अतिशय वाईट होता। खऱ्या अर्थानं जिंकणाऱ्या ज्या सीट्स होत्या त्या आम्हाला उपलब्धही झाल्या नाहीत, सन्मानानं आम्हाला बोलावलंही गेलं नाही। आमच्याशी कुठल्याही परिस्थितीमध्ये टेबलावर बोलणी न झाल्यामुळं मला वाटतं खऱ्या अर्थानं रिपब्लिकन पक्षाची जी चळवळ आहे ती लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी तळागाळातला कार्यकर्ता हा जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर परिषद नगर पंचायतीमार्फत जर निवडून गेला तर तो निश्चितपणे तळागाळापर्यंत कार्य करत राहील आणि खऱ्या अर्थाने रिपब्लिकन पक्षाचा प्रचार आणि प्रसार त्याच्यामध्ये होईल ही निवड आमची भावना आहे। आणि त्या भावनेच्या मार्फत आम्ही यंदा रायगड जिल्ह्यातील सगळ्यात मोठी एकच महानगरपालिका ती म्हणजे पनवेल महानगरपालिका, जरी ती डवरगत येत असेल तरी ती आजच्या घडीला या विभागातली संपन्न अशी, त्याच्यामध्ये 20 वार्ड आहेत, 4 उपविभाग आहेत, अशा पद्धतीने 78 नगरसेवक। आमची अपेक्षा आहे 10%च्या वातावरणामध्ये आम्हाला त्यांनी कुठल्याही परिस्थितीत साथ दिल्या पाहिजेत आणि त्या देत असताना त्यांनी सन्मानाने आम्हाला सहकार्य करून त्या निवडून आणायचा सुद्धा त्यांनी तो भार उचलला पाहिजे। तर खऱ्या अर्थाने महायुती आहे असं मी समजेल आणि त्याच्यासाठी वारंवार आम्ही प्रयत्न करत राहणार। साहेबही प्रयत्न करतायत, कार्यकर्ता पुढे आला पाहिजे, मोठा झाला पाहिजे, समाजासाठी प्रगल्भ आणि कार्य करणारा झाला पाहिजे, ह्याचा प्रयत्न रिपब्लिकन पक्षाचा आदरणीय नेते रामदासजी आठवले साहेब यांचे आम्ही सगळे भीमसैनिक आहोत। रिपब्लिकन पक्षाची ध्येय धोरणं हे नेते ठरवतात। नेते जे जे आदेश देतील ते आम्ही त्या दिवशी निश्चितपणे जाहीर करू अशी मी तुम्हाला शब्द देतो।